नमस्कार, मी ज्योती भोसले. टीव्ही नेक्स्ट मराठीमधून शिव छत्रपती यांच्या जीवन कार्याचं माहिती मी इथं सादर केली आहे. राजा शिव छत्रपतींनी त्यांच्या दूरदृष्टीतून रयतेच्या स्वतंत्र आणि सार्वभौम स्वराज्याची निर्मिती केली. योग्य नियोजन, समयसूचकता आणि कुशल नेतृत्व गुणांच्या बळावर त्यांनी इतिहास घडवला, जो 350 वर्ष उलटली तरी आजही प्रेरणा देतो. सर्वात महत्वाचं म्हणजे ज्याला भूगोल समजला त्यानंच इतिहास घडवला, हा जगाचा सिद्धांत आहे आणि याला खऱ्या अर्थाने शिव छत्रपतींचं व्यक्तिमत्व तंतोतंत लागू पडतं. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे अवघ्या मराठी रयतेचा स्वाभिमान. शिव छत्रपतींना युग प्रवर्तक, युग पुरुष या बिरुदावलीवर विराजमान करताना शतके जरी लोटली तरी असा महापुरुष होणं शक्य नाही, असा स्पष्ट संदेश आपण देतो. पण पुन्हा अशी आसामी का जन्माला आली नाही याचं सिंहावलोकन होणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. या विषयाचा सखोल आढावा घेतला तर एकच तात्पर्य येतं, ते म्हणजे या व्यक्तिमत्वाच्या जवळपास जाणारी एकही व्यक्ती निर्माण झाली नाही किंवा आपण त्या व्यक्तिमत्वाने घालून दिलेल्या आदर्शांची वाटचाल कधी अंगीकारलीच नाही. शिव छत्रपतींचे अस्तित्व फक्त घोषणा, पुतळे, गडकोट आणि राजकारणासाठी राहिलेला आहे का, हा प्रश्न प्रत्येक मराठी जनानं स्वतःला विचारण्याची हीच वेळ आहे. यासाठी शिवजयंती साजरी करत असताना प्रत्येकानं शिवरायांच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू अभ्यासले तरच निश्चितपणे आपल्याला तेजोमयी संघर्षातून घडलेले हे तेजस्वी व्यक्तिमत्व जगाच्या पटलावर अभिमानानं मांडता येईल. शिवरायांचे व्यक्तिमत्व फक्त युद्ध जिंकणे, हरणे इतकं मर्यादित नव्हतं. लोक कल्याणकारी राज्याची निर्मिती करण्यासाठी शिवरायांनी राज्य व्यवस्थापन कुशलता सिद्ध केली. यामध्ये सैन्य व्यवस्था, उद्योग, शेती, गडावरील कारभार तसंच राज्यकारभार पाहण्यासाठी हवालदार, सरनोबत, सबनीस यांची नेमणुका केल्या होत्या. समता, स्वातंत्र्य, बंधुता ही त्रिसूत्री खऱ्या अर्थानं त्यांनी अंगीकारली आणि आचरणात आणली. स्वराज्याचे नियम हे राजापासून प्रजेपर्यंत सर्वांना समान असतील, अशा प्रकारची न्याय व्यवस्था शिवरायांनी विकसित केली होती. शिव छत्रपतींनी त्यांच्या हयातीत बांधलेल्या किल्ल्यांचा विचार केला तर दुर्ग बांधणीत ते जगभरात अव्वल स्थानी असावेत. तट, बुरुज, इमारती, बांधकाम आणि या सर्वांची मापे तसेच किल्ले बांधणीसाठी आवश्यक कच्च्या मालाची उपलब्धता, मनुष्यबळ, लागलेला काळ याचा सर्वांगीण विचार शिवरायांनी केला होता. यातून बांधकामासाठी आवश्यक त्या रकमेची तरतूद स्वराज्याच्या तिजोरीतून केलेली पाहायला मिळते. राजधानी रायगड, सिंधुदुर्ग यासारखे किल्ले बांधणारे हिरोजी इंदुलकर तसेच अर्जोजी यादवांसारखे तत्कालीन अभियंते दुर्ग बांधणीसाठी शिवरायांनी खास हेरून ठेवले होते. रयतेच्या काडीलाही धक्का न लावता व्यापार, उद्योगधंदे वाढले पाहिजेत, असा शिव छत्रपतींचा आदेश होता. यासाठी सुयोग्य नियोजन आणि उत्कृष्ट प्रशासनाच्या जोरावर त्यांनी उद्यत धोरण स्वीकारून स्वदेशाबरोबरच परकीय व्यापाराला सुद्धा चालना दिली. व्यापार सुलभ व्हावा यासाठी स्वतंत्र राजमुद्रेची निर्मिती करून व्यवहाराची काटेकोर अंमलबजावणी केली. 18 पगड जातीच्या 12 बलुतेदार स्थानिकांना संधी देणारं व्यापार धोरण स्वीकारलं. तसेच परकीय सत्तांच्या मक्तेदारीला आळा घालण्यासाठी विशिष्ट कर प्रणाली विकसित केली. शिवरायांनी मावळ्यांचे अंगभूत कौशल्य विकसित करून योग्य पद्धतीने कार्य करण्याची प्रेरणा दिली. स्वराज्य कार्य ही शिव छत्रपतींची शिकवण मावळ्यांच्या निस्सीम त्याग आणि कर्तव्य भावनेतून सदैव दिसून आली आहे. शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या स्वराज्याची उद्दिष्टे निश्चित करून उपलब्ध मनुष्यबळाच्या आधारावरती पूर्ण करण्याचं महान कार्य शिवरायांनी केलं. सर्वात महत्वाचं म्हणजे तत्कालीन इतर राजवटींशी तुलना केली असता स्वराज्यात कमी मनुष्यबळ होतं, तरी सुद्धा कुशल नेतृत्व आणि गुणांच्या जोरावर शिवरायांनी प्रचंड यश संपादन केलं. खर तर शिवछत्रपती निर्मित अष्टप्रधान मंडळ राज्य व्यवस्था हा मनुष्यबळ विकास व्यवस्थापनातील जनमान्य असलेला सर्वोच्च आविष्कारच मानावा लागेल. गनिमी कावा ही शिव छत्रपतींची युद्धनीती आजही जगभर अभ्यासली जाते. युद्धासाठी आवश्यक असणारा गडकोटांची अभेद्यता, दारुगोळा साठा, शस्त्रांची उपलब्धता आणि त्यासाठी अनुरूप असे घोडदळ, पायदळ, तोफखाना इत्यादी गोष्टींची शिवरायांनी कटाक्षाने निर्मिती केली होती. उंबरखेडच्या लढाईमध्ये कमी जीवितहानीमध्ये कारतालब खानच्या सैन्यावर मिळवलेला विजय हा अभेद गनिमी काव्याच्या युद्धनीतीच्या यशाची प्रचिती देतो. जगाच्या इतिहासामध्ये कमी मनुष्यबळाच्या साथीने सर्वाधिक संख्येच्या सैन्यावर मिळवलेला विजय अशी या लढाईची नोंद आहे.
गनिमी कावाची युद्धनीती, गिरिदुर्ग, जलदुर्ग, भुईकोट किल्ले यांच्या माध्यमातून यशस्वी झाली, जे आजही इतिहासाची जिवंत साक्ष देतात. त्यानंतर त्यांचं आपत्ती व्यवस्थापन. शिवछत्रपती आग्रा येथे मुघल बादशाह औरंगजेबाच्या भेटीला गेले होते. ते कोणत्या मार्गाने गेले हे सर्वांना माहित आहे, परंतु कोणत्या वाटेने परतले याचा अभ्यास तज्ञ मंडळी आजही करत आहेत. यातून शिवरायांचे आपत्कालीन व्यवस्थापन सिद्ध होते. अफजल खानाचा पाडाव, शाहिस्ते खानावर लाखोंच्या सैन्यात घुसून लाल महालावर केलेली स्वारी, स्वराज्य अबाधित ठेवण्यासाठी 2 पावले मागे येत केलेला पुरंदरचा तह, सर्व आपत्ती व्यवस्थापन कौशल्याची आदर्शवत उदाहरणे आहेत. यासोबत त्यांचं पर्यावरण संरक्षणावर पण लक्ष होतं हे दिसून येतं. त्यांच्या निसर्गाचे जतन, संवर्धन आणि संरक्षण करण्यासाठी शिवछत्रपतींनी दिलेल्या आदेशांच्या आज्ञापत्रामध्ये वृक्ष लागवडी बरोबरच संगोपन करण्यासाठी त्यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले. आरमार जहाज बांधणी तथा इतर स्वराज्य कार्यासाठी वृक्षतोड करावी लागल्यास त्यांच्या मालकास योग्य तो मोबदला द्यावा, असा स्पष्ट आदेश शिवछत्रपतींनी आज्ञापत्रात दिला होता. गड किल्ल्यांची बांधणी करताना तेथील नैसर्गिक अनुकूलतेचा शिवरायांनी कुशलतेने वापर केला, ज्याची साक्ष आहे दुर्गम गडकोट, जे आजही अविरतपणे निसर्गाच्या सानिध्यात उभं आहेत. सर्वात महत्वाचं त्यांचं आरमार व्यवस्थापन. शिवछत्रपतींच्या दूरदृष्टीतून हिंदुस्थानातील पहिल्या मराठा आरमाराची यशस्वी निर्मिती झाली होती. त्यामुळेच भारतीय आरमाराचे जनक म्हणून शिवछत्रपतींची जगभर ओळख आहे. तत्कालीन इंग्रज, डच, पोर्तुगीज, फ्रेंच या समुद्री सामर्थ्य असणाऱ्या परकीय सत्ताधीशांना मराठांना आरमारामुळे शह देता आलाय. संरक्षण या मुख्य हेतू बरोबरच शिवछत्रपतींनी व्यापार वृद्धीसाठी आरमाराचा खुबीने वापर केला. युरोपीय देशामध्ये मराठी आरमारी जहाजामधून व्यापार होत असल्याच्या स्पष्ट नोंदी आढळतात. संरक्षण व व्यापार हा दुहेरी हेतू साध्य केल्याने मराठा आरमाराची स्थापना यशस्वी मानली जाते. शिवछत्रपतींचे व्यक्तिमत्व समुद्रासारख्या खोलीचे आहे, ज्याला अंत नाही. अखंड आयुष्य जरी खर्ची घातलं तरी सुद्धा शिवचरित्र पूर्ण अभ्यासलं जाणार नाही. इतके महान आणि आदर्शवत पैलू शिवरायांच्या चरित्रामध्ये आहेत. शिवछत्रपती जयंती निमित्तानं या महान व्यक्तिमत्वाच्या चरित्राचा छोटासा भाग शब्दबद्ध करण्याचा हा छोटासा प्रयत्न. शिवछत्रपतींच्या आचार विचारांनी घालून दिलेल्या तत्वांचं पालन करणं हीच शिवजयंती ठरेल हे मात्र नक्की.